नमस्कार. गझल भावनेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजची गझल ऐका आणि या गझल नंतर या गझलविषयीचं भाष्य करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करणार आहे. तेव्हा भाग शेवटपर्यंत जरूर ऐका. शीर्षक आहे कहाणी. पायात मोडले काटे हा जन्म तसा अनवाणी, तू दिलीस तरीही माझ्या, तू दिलीस तरीही माझ्या, अधरांवर शीळ दिवाणी, अधरांवर शीळ दिवाणी. शेर आहे की बहरून मोगरा येतो, प्राजक्त शांत दरवळतो. हे शब्द सांगती माझे कुसुमांची गंध घराणी, कुसुमांची गंध घराणी. तळ हाती उमटत आहे ह्या वयात कुठली रेषा, ही उशिराने आलेल्या भाग्याची एक निशाणी, ही उशिराने आलेल्या भाग्याची एक निशाणी. शोधित मला आलेले हे शब्द कसे नाकारू, बघ ओंजळ भरली माझी लखलखत्या नक्षत्रांनी, लखलखत्या नक्षत्रांनी. मी पान उलटतो आहे हे माझ्या आयुष्याचे हर क्षणी सुरू होणारी ही आहे गूढ कहाणी, हर क्षणी सुरू होणारी ही आहे गूढ कहाणी. गुलाम अलींनी गायलेली परवान जालंधरींची गझल आहे, जिनके होठों पे हसी पाव में छाले होंगे. ती आठवायचं कारण दबीर सरांचा या गझलेचा मतला. दोन्ही गझलांचा आशय भावार्थ अगदी भिन्न आहे, तरीही गझल सांगायची शैली मात्र सारखी. उर्दूत मैंने गझल कही असं म्हणतात, लिहिली किंवा वाचली असं नाही. मला वाटतं दबीर सरांना ती शैली गवसलीये हे या मतल्यातच स्पष्ट होतं. पायात मोडले काटे हा जन्म तसा अनवाणी, तू दिलीस तरीही माझ्या अधरांवर शीळ दिवाणी. एक एक शब्द इतका अर्थवाही, सहज तरीही सोपा, ऐकता क्षणीच मनात उतरणारा. ही प्रवाही शैली दबीर सरांच्या गझलेचं बलस्थान आहे. मोगरीचा गंध मादक तर बकुळाचा सौम्य आणि शांत. या प्रतीकातून कवी वेगळंच काहीतरी सुचवतोय. कुसुमांची गंध घराणी. क्या बात आहे, किती सुंदर कल्पना आहे. आलूफ संग्रहापासून दबीर सरांना आयुष्याच्या संध्याकाळची जाणीव होऊ लागली, म्हणून ते म्हणतात, माझ्या हातावर भाग्यरेषा उशिरा उमटली. आता उशिराने शब्द कवीला शोधतायत. हा हास्यले गझल शेर आहे. बघा, शोधित मला आलेले हे शब्द कसे नाकारू, बघ ओंजळ भरली माझी लखलखत्या नक्षत्रांनी. अशा शिरांना आपण आपोआप दाद द्यायची, त्यावर क्या बात हे म्हणायचं, एवढंच तर आपल्या हाती असतं. गझल बाव